माझा एक सल्ला तुम्हाला असा राहील की निगेटिव्ह लोक तुमच्या जर आसपास असतील ना, तर तुमच्या मध्ये पण निगेटिव्हिटी असणार. एकतर त्यांना सोडून द्या, कारण हे पहा, ह्या जगामध्ये पैसा सोडून काहीच नसतं. पहा, परम मित्र वगैरे ते गेलं, करण्यासारखा मित्र तो काळ गेला. कारण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या वेनी चालता ना, वेनी, तुम्ही तुमचा वे पकडता, तुम्ही त्या ठिकाणी एक बिझनेस निवडता आणि त्याच्यामध्ये गुंतता, त्यावेळेस मग पाठीमागची चर्चा ऐकायची. पहा, परम म्हणणारे मागून नावं ठेवणार, माज आलाय पैशाचा, ऍटिट्यूड आलेला आहे, फुगीर झाला आहे. समजतंय का? त्याच्यामुळं ही निगेटिव्हिटी आधी बाजूला करा. कारण पॉझिटिव्ह एखादा पिक्चर मूवी असतो, पहा, पाहिल्यानंतर सोल्जरचा पाहिला सोल्जर हो वाटतो, छावा पाहिला मावळा हो वाटतं, थ्री इडियट पाहिला त्या तीन मित्रांसारखं काहीतरी येडे चाळू करू वाटतात. म्हणजेच काय, ते एक मोटिवेशन असतं. पहा, ते त्या टायमिंग पर्यंत राहतं, तेवढ्या वेळेपर्यंत राहतं. परंतु जर तुम्हाला कंटिन्यू जर मोटिवेट ठेवायचं असेल स्वतःला, तर तुमचं सराउंडिंग त्या टाईपचं पाहिजे. हे खूप मॅटर करतं. मग सराउंडिंग जर ठेवायचं असेल तर काय करावं लागेल? चांगल्या लोकांमध्ये राहावं लागेल. रोज नवनवीन आयडिया देणारे त्यांच्याबद्दल तुम्हाला राहावं लागेल. तुम्हाला त्या ठिकाणी चांगला बिझनेस करणारा त्या ठिकाणी कधीच म्हणणार नाही की ही गोष्ट खराबच आहे किंवा हा बिझनेस खराबच आहे, तू हे करूच नको, काय खरं नसतं बिझनेसचं, तो नाही बोलणार. बिझनेस विषयी निगेटिव्ह तोच बोलेल जो बिझनेसमध्ये सक्सेस झालेला नसतो. परंतु तो नावं ठेवण्याऐवजी मी सक्सेस का झालो नाही हे जर पाहिलं, तर कदाचित लगेच दुसरा बिझनेस चालू केला असता. बिझनेस टाकला तुम्ही एखादा, बरोबर, आणि तुमची चूक नसताना जर त्याच्यामध्ये लॉस झाला किंवा त्या ठिकाणी पाहिजे एवढं प्रॉफिट झालं नाही, तुम्हाला पाहिजे एवढं त्या ठिकाणी अर्निंग झालं नाही, तर तुम्ही काय करताल? हा असा विषय झाला का, हा विषय सोडून मग मी आता हा दुसरा बिझनेस चालू करेल. ही झाली पॉझिटिव्हिटी. काही जण एक बिझनेस टाकतात, बंद झाला, दम नाही बिझनेसमध्ये, काहीच दम नाही, त्याच्यामुळे बिझनेसच करायचं नाही, ही झाली निगेटिव्हिटी. मी माझ्या आयुष्यामध्ये 14 बिझनेस केलेले आहेत. मी फक्त असा बिझनेस पाहत होतो की ज्या ज्या ठिकाणी त्या बिझनेसला मला 100% देऊन काम करता येईल, पण तो भेटायला थोडा टाइम गेला. परंतु पाठीमागच्या बिझनेसने अनुभव एवढे दिले ना, खूप दिले, आणि तेच तुमच्या समोर शेअर होत आहेत. पहा, कारण तुम्हाला सायकोलॉजी किंवा अनुभव हे पुस्तकातून नाही शिकता येत. त्याच्यासाठी ते अनुभव घ्यावे लागतात. मग दोन ऑप्शन असतात पहा घेण्यासाठी. एकतर त्या ठिकाणी कोणतरी शेअर करत असेल, मेंटर असेल, कोण असेल ते असेल, तर त्या ठिकाणी त्यातून तुम्ही शिकू शकता. चूक झाल्यानंतर कळेल, हा असं असं सांगितलं होतं, ही चूक होती, बरोबर. नाहीतर मग स्वतःला पैसे द्यावे लागतील पहा तो अनुभव विकत घेण्यासाठी.